ही निवडणूकच जनतेच्या ताब्यामध्ये होती आणि संपूर्ण माझ्या या ग्रामीण भागातील बंधू भगिनींनी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एक भरभरून असे आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, आरपीआय आणि समविचारी पक्षाला या ठिकाणी दिले. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, जयभाऊ व सगळे आमचे मंत्रिमंडळातील सहकारी व या सर्वांच्या कामावरती आणि जे या अगोदर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी बार्शी तालुक्यामध्ये काम करू शकलो आणि या कामाची पोचपावती या ठिकाणी निश्चितपणाला आम्हाला या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मिळताना दिसते. आणि मी बाजार समितीची निवडणूक, नगरपालिकेची निवडणूक व जिल्हा परिषद पंचायत या तिन्ही निवडणुकीमध्ये आम्हाला 2 तर निवडणुकीचा निकाल आलेला आहे. ह्याचाही निकाल मी तुम्हाला आजच जाहीर करतो की 6च्या 6 जिल्हा परिषद आणि 12च्या 12 पंचायत समिती निवडून आल्या असं मी स्वतःच या ठिकाणी खात्रीपूर्वक या ठिकाणी सांगतो. कारण मी आयुष्यभर राजकारण करत असताना मला निश्चितपणानं निकाल लगेच समजून येतात आणि हाही निकाल अनपेक्षित लागणार आणि ह्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये रेकॉर्ड झालेलं या निकालाचं दिसल अशा पद्धतीचा या ठिकाणी निकाल लागेल. कारण आपल्याला माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी चांगलं काम केलेलं होतं आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, परंतु दुर्दैवानं मला फक्त वेळ थोडा जनतेमध्ये फिरण्याकरता कमी मिळाला होता. कारण एवढा निधी बार्शी तालुक्याला मिळत होता की मी जर थोडं इकडे बार्शीमध्ये फिरत राहिलो असतो तर मुंबईचे हेलपाटे कमी झाले असते आणि तालुक्याचं फार मोठं नुकसान झालं असतं, हजारो कोटीचं नुकसान झालं असतं. त्यामुळं मी कधी नाही हा निधी आपल्या तालुक्याला येतोय, अर्थकारण वाढतंय या दृष्टिकोनातून मी मुंबईला जास्त थोडं थांबावं लागलं मला. आणि माझ्या पश्चात या ठिकाणी माझ्याबद्दल अफवा उठवणं, निगेटिव्ह पसरवणं अशा गोष्टी विधानसभेमध्ये झाल्या. आणि नंतर ज्यावेळेस 15 महिने झालं सगळी बार्शीतील परिस्थिती सर्व माझ्या जनतेने पाहिली, शहरवासियांनी, ग्रामीण भागातील जनतेने, सर्वांनी, तर सगळ्यांच्या लक्षात आलं की राजभाऊची कुठलीही चूक नव्हती. राजभाऊ कामाकरता या ठिकाणी रात्रंदिवस मेहनत करत होते, विकासावरतीच राजभाऊंची जास्त लक्ष होतं. परंतु विरोधकांनी सगळ्यांनी एकत्र येऊन मुद्दामून मला या ठिकाणी नेरेटिव्ह पसरून किंवा माझ्याबद्दल एक चुकीची माहिती या ठिकाणी देऊन विधानसभेमध्ये एक निसटता 6000 मत आणि माझा पराभव झालेला होता. परंतु ह्या गोष्टी जेव्हा जनतेच्या पूर्ण सगळं काही गोष्टी आता शेवटी खरं ते खरं, खोटं ते खोटं सगळ्यांच्या समोर येतो आणि जनतेच्या कोर्टात ज्यावेळेस हा विषय गेला असा निकाल जनतेनं दिलाय की आज बाजार समिती, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या 6 जागा आणि 12 अशा जर रेकॉर्ड ब्रेक मताने येणार आहेत ना, आपण म्हणजे आश्चर्य मला सुद्धा वाटेल असा निकाल या ठिकाणी मला अपेक्षित आहे.